आय डोंट नो लोकांना माझ्या केसांबद्दल काय प्रॉब्लेम होतो. तर 2 डेज ॲगो मी पालघरला गेलो होतो आणि माझी लास्ट ट्रेन चुकली. तर आत्ता मला असं वाटलं की मला ट्रेन नाही आहे, मला सकाळी 5:30ची ट्रेन आहे किंवा 5ची काहीतरी असते. तर नंतर मला कोणीतरी म्हणालं की पॅसेंजर असते एक काहीतरी 3ची का काय अशी म्हणाले होते ते. नंतर ना एक पॅसेंजर आली आणि ती सायडिंगला उभी राहिली. तर मी ना तिथे कोणाला विचारू असं झालं. सगळे म्हणजे नॉन महाराष्ट्रीयनच होते आणि पिलेले वगैरे होते. सो मी विचार केला कोणाला विचारू. नंतर तिथून एक काका आले जे भाजी घेऊन जात होते. आय थिंक ते सफाळ्याला किंवा विरारला जाणार होते असं ते म्हणाले होते. तर त्यांना विचारायचं ठरवलं. त्यांनी मला सांगितलं की ह्याच्यामध्ये नको बसू, ही सफाळ्याला नाही थांबत. तर नंतर झालं. मग ते काका बोलतात की मी ह्याच ट्रेनने जाणार आहे कारण की मला विरारला जायचं आहे. तर ते काका त्या ट्रेनमध्ये बसले. बट ती ट्रेन सायडिंगला होती. पण प्लॅटफॉर्म नंबर 2वर दुसरी ट्रेन आली जी सफाळ्याला थांबणार होती. मग काकांचा प्लॅनसुद्धा चेंज झाला आणि ते सुद्धा आले. सांगते मी पण सफाळ्यालाच जाईन आता कारण की विरारला मला सांगते फक्त 30-40 रुपयाचा जास्त फायदा होतो. इकडे पण तेवढाच होतो. तर मी इथेच उतरेन. तर बरंचसं आमचं बोलणं झालं आणि ते खूप वजन त्यांच्याकडे होतं. मी त्यांची मदतसुद्धा केली आणि एवढं सगळं झाल्यानंतर ते मला म्हणाले, "थोडेसे केस कापायचे ना?" यार काका का? माझे केस आहेत, तुम्हाला का प्रॉब्लेम होतो? एवढं तुम्ही माझ्याशी चांगले बोलले आणि जाता जाता तुम्ही माझं मन दुखावलं. माझे केस आहेत ना यार.